नमस्कार, मी विनय पोद्दार. आज आंतरराष्ट्रीय योग दिवस, अर्थातच इंटरनॅशनल योगा डे. तुम्हाला माहिती असेलच, योग हा आपली भारतीय संस्कृती आणि प्राचीनता आणि पूर्ण आपल्या विश्वाचं एक महात्म्य सांगणारा अभ्यास आहे. अर्थात याच्यामध्ये आपलं शरीर, आत्मा आणि निसर्ग यांचं मनोमिलन होतं आणि त्यालाच योग म्हणतो आपण. अर्थात त्याचं महत्त्व सांगण्याच्या पलीकडेच आहे. बघूया तर की आज 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून का मानला जातोय. 2014 मध्ये युरोमध्ये जनरल असेंब्लीमध्ये आपले प्राईम मिनिस्टर मोदी सर यांनी या दिवसाचा अंगीकार करण्याकरता योग दिवस म्हणून युनोला रिक्वेस्ट केली होती, मत मांडलं होतं आणि ते स्वीकारलं गेलं. जवळजवळ 191 देशांनी त्याचा अंगीकार केला. त्याच्यामध्ये 1300 शहरं होती आणि त्यानंतर 2015 मध्ये 21 जूनपासून आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून मानण्यात आलं, त्याचं सेलिब्रेशन करण्यात आलं आणि त्याचा अंगीकार करण्यात आला. मी सेलिब्रेशन या दिवसाला थोडंसं मत माझं वेगळं आहे, कारण माणसाने सेलिब्रेट करू नये तर अंगीकार करावा. आणि योग अशी विद्या आहे किंवा तसं एक जीवन वळण आहे जे आपण कायम आपल्यासमोर अंगीकार केलं पाहिजे, आपल्यासमोर ठेवलं पाहिजे आदर्श म्हणून. जसं आपण श्वास घेतो ना रोज, तसंच योगही रोज करणं आवश्यक आहे. अर्थातच आपल्या शरीराला, मनाला, आत्मिक वृत्तीला एक चांगलं वळण द्यायचं असेल स्पिरिच्युअली, तर योग महत्त्वाचं आहे. शरीर, मन आणि संस्काराची सांगड म्हणजे योग, त्याचं एक संतुलन म्हणजे योग. अर्थातच आपण म्हणतो फ्लेक्झिबिलिटी पाहिजे, बॅलन्स पाहिजे, स्ट्रेस मॅनेजमेंट पाहिजे. याकरता उत्तम उपाय म्हणजे प्राणायाम आणि मेडिटेशन, म्हणजे अर्थातच योग आणि साधना. आपल्या शरीरामध्ये बरेचसे बदल होत असतात. इम्युनिटी ही कमी जास्त होत असते, झोपेची क्वालिटी चांगली नसते. या सगळ्यावरती रामबाण उपाय म्हणजे योगाचा अंगीकार. मी अंगीकार का म्हणतो हे माहिती असेलच, कारण अंगीकार म्हणजे कायम आपल्या समोर असणं. आपल्या जीवनाशी, आपल्या स्वतःशी आपल्याला जर कनेक्ट व्हायचं असेल तर योग हा महत्त्वाचा आहे. योग साधना ही महत्त्वाची आहे. सेल्फ लव, सेल्फ एक्सेप्टन्स, सेल्फ अवेअरनेस या सगळ्या गोष्टी केवळ योगामुळेच साध्य होतात. आजचा दिवस हा 21 जून हा एक मोठा दिवस मानला जातो. सूर्याची किरणं या दिवशी मोठ्या प्रमाणात म्हणजे मॅक्झिमम पडतात आणि हा लॉंगेस्ट डे मानला जातो. अर्थातच त्याला आपण म्हणतो समर सोलर डेज. त्या दिवशी आपल्या खगोलशास्त्रीय दृष्टीने आणि निसर्गाच्या दृष्टीने आपण जर माणसाने म्हणजे ह्युमन लाईफने त्या प्रत्येक गोष्टीशी आपण साधर्म्य आणलं, योग घडवून आणला, तर आजचा दिवस हा फळाला येतो. आणि म्हणून आजच्या दिवसाचा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून देखील अंगीकार केला आहे. त्या दिवशी बऱ्याच देशामध्ये इतर कल्चरल ॲक्टिव्हिटीज होत असतात आणि अर्थातच निसर्ग आणि आपण याचा उद्देश घेऊन बऱ्याच ॲक्टिव्हिटीज त्या दृष्टीनं साजऱ्या केल्या जातात. अर्थात आपल्याला माहिती असेल, आपलं प्लॅनेट, युनिव्हर्सल, ह्युमन हे एकत्र आणलं गेलं तर नक्कीच आपण आपलं मनुष्य जीवन सुदृढ बनवू शकतो. केवळ मनुष्य नाही तर ग्लोबल अलाइनमेंट केल्यानंतर सगळ्यांचं जीवन एक सुदृढ सात्विक होऊ शकतं. अर्थातच आपण जेव्हा योगाकडे जेव्हा वळतो तेव्हा आपल्या मनामध्ये असे मनोविकार आहेत त्याचं संतुलन किंवा षडरूपापासून आपल्याला जर बाहेर जायचं असेल, राग, लोभ, क्रोध, मत्सर यापासून दूर पडायचं असेल तर नक्कीच हा योग आपल्याला फील गुड फॅक्टर म्हणून उपयोगी आणता येईल. मी जसं म्हटलं, स्वतःला भेटण्याकरता योग साधना महत्त्वाची आहे आणि ती करावी. यावर्षी काय होतं आहे तर यावर्षी आपण एक थीम बेस्ड ॲक्टिव्हिटी करतो आहे आपल्या देशामध्ये, योगबंधन. आणि त्याकरता सगळ्या लोकांनी त्यामध्ये पार्टिसिपेट व्हावं याची अपेक्षा आहे. योगा फॉर वन अर्थ आणि वन हेल्थ अशी थीम आहे आणि त्या थीम दृष्टीने इनफॅक्ट युरोमध्ये देखील महत्त्वाचे काही प्रोग्राम्स घडत आहेत. आपणही आपल्या जीवनामध्ये योग आणून आपल्या जीवनाला एक चांगलं वळण, संस्कार देण्याचा प्रयत्न करावा. अर्थात 3 दिवस योगासनाच्या क्लासला जाऊन योग होत नाही. मला वाटतं योग हा श्वासाकरता जसा महत्त्वाचा आहे तसं श्वासासाठी महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे एक तो आपल्या जीवनाचा श्वास आहे असं समजा.
आणि कनेक्ट व्हा. आपल्या जीवनावरती प्रेम करण्याकरता, आपल्या जीवनाशी सांगड घालण्याकरता योग साधना आणि मेडिटेशन यांचा अंगीकार करा. ध्यानधारणा केल्यामुळे मानसिक संतुलन मिळेलच, पण स्पिरिच्युअल ग्रोथही होईल. तेव्हा आजचा दिवस केवळ सेलिब्रेट करू नका, तो दिवस आपल्या जीवनामध्ये रोज अंगीकारावा. तुम्हा सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा. आणि अर्थात योगासनं करून त्याला तुम्ही साधर्म्याने एक महत्त्वाचा पैलू द्या. नमस्कार.